की हा सफाई कामगाराचा प्रश्न, सफाई कामगार हा आरोग्य दूत आहे। या गेल्या वर्षभरापासून लाडपागे समितीची अंमलबजावणी होत नव्हती, कोर्टामध्ये हे सगळं गेलं होतं, परंतु जो जो घाणीत काम करतो त्याला वारसा हक्क मिळणार अशा प्रकारचा निर्णय मिळाला आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामधले 50,000च्या वर सफाई कामगारांना त्याचा उपयोग झाला। मी त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला फॉलोअप करत होतो। अध्यक्ष महोदय, माझा आता दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना, की आज जरी त्यांना वारसा हक्क मिळालेला असला, मृत किंवा जे निवृत्त झालेले आहेत, तरी देखील अनेक महापालिका आणि नगरपालिकेच्या लोकांचे मला फोन येतात सफाई कामगारांचे। मग लातूर असेल, नांदेड असेल, अनेक नावं सांगू शकतो, त्या कमिशनरशी देखील मी बोललेलो आहे, पण हे सफाई कामगारांना हे दरवाजात सुद्धा उभे करत नाहीत आणि त्यांना सांगतात तुमचं नाही आहे, तुम्हाला काही मिळणार नाही आहे। त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण स्पष्ट त्यांना निर्देश देणार का पुन्हा एकदा, कारण मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दोनदा सांगितलं सभागृहामध्ये, तरी देखील त्याची अंमलबजावणी करायला ही आस्थापना जे खातं आहे त्या ठिकाणी ते टाळाटाळ करते आणि सफाई कामगार अजून रस्त्यावरच आहे। त्याच्यामुळे आपण परिपत्रक काढून निर्देश देणार का, हे नंबर 1। आणि दुसरा, अध्यक्ष महोदय, या लाडपागे समितीच्या निमित्ताने फायलेरिया खात्यामध्ये सुद्धा जे काम करणारे आहेत ते देखील कचऱ्यातच काम करतात, घाणीत काम करतात, तर त्या कामगारांना देखील मिळण्याच्या संबंधी शासनाने निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे। त्यासंबंधी मंत्री महोदयांनी सांगावं। आणि हक्काच्या घराच्या संबंधी देखील हक्काची घरं देत नाहीत, हक्काची घरं जी आहेत ती त्यांना देण्याचा निर्णय झालेला असला तरी देखील त्यांना त्यांचा ज्याला म्हणता येईल की क्वार्टर, की जे नोकरीमध्ये असतील तोपर्यंतच त्यांना ही क्वार्टर दिली जाईल, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाणे महापालिकेमध्ये देखील वेगवेगळ्या वेळेला घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधात देखील स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे। ती आपण देणार का? झालं ते उत्तर। अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये मागे जी लाडपागे समिती निर्माण केली होती त्याच्या एक याचिका हायकोर्टात होती। 8 फेब्रुवारीला त्या हायकोर्टाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती। आम्ही त्याचा पाठपुरावा करून 8 फेब्रुवारीला हायकोर्टाचा निर्णय झाल्याबरोबर 9 फेब्रुवारीला आम्ही आमचे परिपत्रक JR काढून सर्व महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल यांना आदेशित केलेले आहे की तातडीने लाडपागे समितीचा अहवाल जो आलेला आहे त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू करा। तरी काही ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्हाला आणखीन पूर्ण आदेशच आले नाहीत, आम्ही त्या आदेशाचं आणखीन आम्हाला स्पष्टीकरण नाही, असे काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जे काही उडवाउडीची उत्तर दिले त्याची आम्ही दखल घेतलेली आहे। त्यांच्यावरही सरकार निश्चित कारवाई करेल। जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना घर असणं हे आवश्यक आहे, म्हणून नगर विकासातर्फे सुद्धा श्रम साफल्य या योजनेखाली आम्ही घराची तरतूद सुद्धा करतोय। अनेक महानगरपालिकेला तसे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत की आपण पहिला कर्मचारी हा बेस धरून त्यांच्यासाठी जे काही भूखंड असेल ते राखीव करून त्या ठिकाणी घराची उपलब्धता किंवा त्यांना देण्याचा प्रयत्न करावा, ही सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तरी आता उच्चस्तरीय दादांनी जसं सांगितलं, आम्ही एक त्यांची बैठक सर्व महानगरपालिका मॅक्झिमम महानगरपालिकेचा हा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांची एक बैठक आम्ही बोलून आणि दादा जसं सांगितलं त्या पद्धतीने एक बैठक घेऊन त्याच्यावर निर्देश सुद्धा देण्यात येतील।